68व्या प्रजासत्ताक दिवसाच्या अर्थातच सर्वांना शुभेच्छा आहेत। आज आपण सुरुवात राष्ट्रगीतांनी करणार आहोत। जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। भारत माता की सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा आणि कायमच ज्या शुभेच्छा मुळात आहेत त्या आजच्या या 68व्या प्रजासत्ताक दिवसानिमित्त पुन्हा शब्दामध्ये पण म्हणतो। आपला प्रजासत्ताक दिवस अनेक अर्थांनी खरा स्वातंत्र्य दिवस आहे। नुसतं कायद्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर 15 ऑगस्टला लंडनला ब्रिटिश संसदेत संमत झालेल्या कायद्यानुसार ब्रिटिश सार्वभौमत्वाखाली 2 डोमिनियन्स निर्माण करण्यात आली, असं कायद्यातलं वाक्य आहे 15 ऑगस्टचं। आपल्याला तोही दिवस पवित्र आहे आणि एकाच वेळी दुःख आणि सुखाचं मिश्रण असलेलं आहे, कारण एका बाजूला फाळणी आणि रक्तपात की ज्याची किंमत आपण अजूनपर्यंत मोजतो, पण दुसरं त्याच वेळेला सुमारे 1200 वर्षांच्या नंतर हा असा एक सलग राजकीय एकात्म भारत आपल्या समोर आला। पण कायद्यानुसार पाहायला गेलं तर 15 ऑगस्टच्या इंडिया इंडिपेंडन्स बिल मधलं वाक्य आहे की लंडनच्या संसदेत कायदा करून जे भारतावरचं ब्रिटिश साम्राज्य होतं ते आता ब्रिटिश क्राउन, ब्रिटिश राजमुकुटाच्या खाली 2 डोमिनियन्स, 2 राज्य निर्माण करण्यात येतील। आपण आपलं खरं सार्वभौमत्व सांगितलं आणि आता काय आम्ही काय त्या राणीच्या राजमुकुटाखाली राहत नाही आहोत हे मांडलं। हे 26 जानेवारी 1950 पासून, कारण 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळीच ठरलेलं होतं की 26 जानेवारी हा स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिवस असेल। ठरलेलं तर 1905 पासून होतं की आम्हाला जो स्वतंत्र भारत हवा आहे तो एक व्यक्तीला एक मत, ते सर्व प्रकारे जातपात धर्मपंथ निरपेक्षपणे आणि लिखित राज्यघटनेच्यावर असलेलं प्रजासत्ताक गणराज्य हवं आहे। ही 1905 पासूनची भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पण वाटचाल आहे। म्हणून ज्या वेळेला ठरलं की आता आपल्याला ह्या ब्रिटिशांना इथनं घालवायचंच आहे आणि ते सविनय मार्गाने, म्हणून 1930 पासून ठरलं की हा 26 जानेवारी हा दिवस हा मानायचा आपला स्वतंत्रता दिवस। म्हणून आपल्या घटना समितीने
कामकाज अशा काही तऱ्हेने केलं की 26 जानेवारीच्या 60 दिवस आधी घटना समितीचं कामकाज पूर्ण झालं. आपला सुप्रसिद्ध सरनामा वी द पीपल आणि लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी आणि 1949 मध्ये म्हणताना आधी सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक आणि नंतर 42व्या घटना दुरुस्तीत त्याच्यात सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द आले. हे आम्ही स्वतःला देतो आहोत. वी द पीपल, सार्वभौमत्व लोकांमध्ये, सार्वभौमत्व आमदार खासदारात नाही, मुख्यमंत्री पंतप्रधानात पण नाही, राष्ट्रपतींमध्ये पण नाही, न्यायव्यवस्थेकडे नाही. आपल्या घटनाकारांनी हे फार मोठं पुण्यकर्म, शाश्वत आपल्यावर केलेले उपकार आहेत आणि एक महान क्रांतिकारक निर्णय आहे की या देशाचं सार्वभौमत्व तुमच्या माझ्या म्हणजे लोकांच्या हातात ठेवलं. ती नुसती काव्यमय रचना नाही आहे. वी द पीपल, देश नावाच्या प्रॉपर्टीचे मालक लोक. मग संसद त्या सार्वभौमत्वाचं प्रतिनिधित्व करेल, क्वासी सॉव्हरेन. म्हणून 26 जानेवारी हा दिवस ठरला. तो आपल्या सगळ्यांकरता, सर्व भारतीय नागरिकांच्या करता आनंदाचा आणि पवित्र दिवस आहे. आणि त्याही मध्ये जास्ती जे स्वतःला आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि महाराष्ट्र किंवा भारताच्या प्रशासनात शिरायचं आहे, ते शिरायचं आहे. हे नुसतं काय खुर्चीची मस्ती, गर्व, अहंकार, जाड होणारी कातडी, जनतेपासून दुरावलं जाणं आणि लाल दिव्याची गाडी, मिळणारा मोठा बंगला, त्यातनं सुजणारा एवढा मोठा इगो, याच्याकरता नाही जायचं आहे. लोकांच्या सेवेकरता जायचं आहे. तुला मिळायचा आहे तो पैसा, पद, मिळायची ती कीर्ती, सुरक्षितता, तू नको म्हणलास तरी मिळणार आहे. अशांसाठी तर भारताची राज्यघटना ही आधुनिक काळातली भगवद्गीता आहे. तर राज्यघटना ही तर केवळ सरकारमध्ये जायचं आहे त्यांची भगवद्गीता आहे नव्हे. आपले पंतप्रधान पण म्हणाले की कॉन्स्टिट्यूशन इज माय रिलिजन, राज्यघटना हा माझा धर्म आहे. आणि आधुनिक भारताने स्वीकारलेली बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्यतः असामान्य प्रतिभेतून आकार, त्यांना अभिप्रेत आलेलं सगळं आलं नाही त्याच्यात, पण सगळ्या जगाच्या राज्यघटना कायद्यांचा त्यांचा अभ्यास, मग घटना समिती, तिच्या मसुदा समितीचे ते प्रमुख, आपल्यावरचे फार मोठे उपकार आहेत. वैयक्तिक सुद्धा प्रत्येकाने कृतज्ञ राहायला पाहिजे असे. आधुनिक भारताची ही भगवद्गीता राज्यघटना. निष्ठा पाहिजे ती लोकांवर, देश म्हणजे लोक, आणि लोकांवरच्या त्या निष्ठेला संहितीकरण, कोडिफिकेशन आकार दिलाय राज्यघटनेमध्ये. त्याही मध्ये ज्यांना राजकारणात शिरायचं आहे, लोकप्रतिनिधी व्हायचं आहे किंवा प्रशासनात शिरायचं आहे आणि अधिकारी व्हायचं आहे, ह्यांची तर निष्ठा आणि ह्यांचं जगणं या 3 सूत्रांनी आखलेलं असायला पाहिजे. भारताची राज्यघटना, या देशाचे कायदे आणि एक बेसिक समान मानवी नीतिमत्ता. म्हणून आपण आपला संकल्प दिवस विचारपूर्वक 12 जानेवारी ते 26 जानेवारीच्या मध्ये केव्हा तरी घेतो. 12 जानेवारी कारण आपल्या कार्याचे आणि सुदैवाने पुन्हा पक्ष विचारधारामध्ये येऊ न देता आणि ह्या सर्व देशांनी स्वीकारलं की राष्ट्रीय युवा दिवस आणि युवकांचा कोणी प्रातिनिधिक रोल मॉडेल मांडायचं असेल तर ते स्वामी विवेकानंद आहेत, ते म्हणजे 12 जानेवारी जन्मदिवस. म्हणून 12 ते 26. आणि आता गेल्या वर्षीपासून योग आहे की त्याच वेळेला आपली ही व्याख्यानमाला असते, म्हणून आपण विचारपूर्वक ठरवलं की संकल्प दिवस त्या व्याख्यानमालेतल्या बरोबर 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस, त्या दिवशी बोलूयात लोकशाही या विषयावर. आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये, लोकांच्या उपस्थितीमध्ये, म्हणजे त्यांचे आशीर्वाद घेत आणि एक प्रकारे त्यांना दिलेला शब्द आहे की आम्ही आमचं आयुष्य काय जगणार आहोत. पहिला संकल्प बेसिकली मी माझं कर्तव्य नीट करणार आहे, नो मॅटर व्हॉट. जीवन आनंदाने जगणार आहे आणि आनंदाची व्याख्या माझं कर्तव्य नीट करणार आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु आणि आपलं कर्तव्य नीट करणे ही रोजच्या जगण्याच्या पातळीला लोकशाहीची सगळ्यात उत्तम व्याख्या आहे कृतीच्या भाषेतली.
आणि दुसरा संकल्प, ज्यांचं विचारपूर्वक ठरलंय की अभ्यास करून प्रशासनातच शिरायचं, त्यांनी जसं रोज तासाला सुद्धा चाणक्यातली सुरुवात उपासनेनी शेवट प्रार्थनेनी, तसं वर्ष सुरू करताना आधी अधिष्ठान मालिकेचे काही महत्त्वाचे विषय ऐकायचे, त्यावर प्रश्नोत्तरं, त्यावर मनाला पटल्यावर अधिष्ठान ठेवायचं. तसं ठेवून 4, 5, 6 महिने प्रत्यक्ष स्वतःला घडवल्यानंतर संकल्प सोडायचा. त्यालाही आपण शब्द विचारपूर्वक संकल्प म्हटलाय. ती प्रतिज्ञा वगैरे नाही. प्रतिज्ञा कोणीतरी देतो, आपण घेतो. संकल्प मनाला पटलं तर सोडतो. कोणी पाहायला येणार नाही, कोणाचा पहारा असणार नाही आहे. उद्या बाहेरचा कोणी विचारायला येणार नाही की काय रे तू त्या दिवशी संकल्प सोडला नाही, आत्ता असा का वागतोयस. पण विचारपूर्वक दुसरा संकल्प आहे की मी कशासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, तर माझं खूप नाव व्हावं, परीक्षेत यश मिळालं की फोटो छापून यावेत, मुलाखती छापून याव्यात वगैरेसाठी करतोय का मी. ते बाय प्रॉडक्ट आहे. होईल ना, जरूर होते ना, पण ते बाय प्रॉडक्ट आहे. करतोय ते प्रशासन हे देशसेवेचं माध्यम आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून देशसेवा कशी करायची, आपलं काम नीट करायचं. पण मी हा जो अभ्यास करतोय आणि उद्या यश मिळाल्यानंतर आपण जे अभिनंदन आणि शुभेच्छेचे कार्यक्रम घेतो, त्याचासुद्धा सगळ्यात महत्त्वाचे घटक 2 असतात. की आता ते मसुरीला जातील त्याच्यापूर्वी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ते इथं वर्कशॉप घेतात खुलं आणि सर्वांसाठी, की म्हणजे आमचा झालेला अभ्यास तुमच्यापर्यंत पास ऑन करतोय आणि आम्ही मसुरीला जातो. पण ते नंबर 2वर आहे. आपल्या अभिनंदन आणि शुभेच्छेच्या कार्यक्रमाचा नंबर 1चा मुद्दा असतो हा जो दुसरा संकल्प आहे. तर आता तर मी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं, जातोय आता प्रशासनात, मला आठवण आहे आणि तुम्हाला आठवण करून देतोय की मी हे करणार आहे. ते शब्द आहेत म्हणून की हे वचन आहे समाजाला दिलेलं की मी असा स्वच्छ आणि कार्यक्षम असलेला, असा आपला त्याला शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी. महिन्याच्या 1 तारखेला समाज मला पगार देतो याचं भान ठेवून जो मानेल की मी फुल टाईम कार्यकर्ता आहे आणि मी ते समाजाला देणं लागतो, नुसता तो सत्ता पदाची मस्ती नको आहे, असे सुदैवानी माझा शब्द ईश्वर कृपा की आपल्याकडनं झालेल्या 20 वर्षाच्या कामानंतर अक्षरशः आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा चाणक्य तयार होऊन उत्तम काम करणारे अधिकारी जाऊ तिथे आहेत. आपल्याला जय भारत जय जगत म्हणताना पण त्यातल्या लोकशाहीच्या दिवशी पण आणि प्रजासत्ताक हा पवित्र दिवस साजरा करताना हा संकल्प उच्चारायचा आहे. तो आपला आधुनिक काळातला धर्म आहे. तो आपला धर्म आहे. सर्वांप्रती समान, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, व्यक्तीचं नाही आहे, कोणाच्या लहरीचं नाही आहे. इक्वालिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व समान आहेत. तिथे जात पात धर्म पंथ, तुझ्या कातडीचा रंग काय, तुझं आडनाव माझ्या आडनावाच्या सोयीचं आहे का वगैरे काय नाही. या देशाचा नागरिक आहेस ना, मी तुझा सेवक आहे, तू सार्वभौम म्हणजे मालक आहेस आणि मी हे जे दिलेले अधिकार आणि हातात असलेला बंगला, बाहेरचे शिपाईन, लाल दिव्याची गाडी सगळी ती तुझी सेवा नीट कर्तव्य ह्याकरता आहे. हीच लोकशाही आहे. प्रशासनाचं काम सर्वांप्रती समान असणे हे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण, हीच लोकशाही आहे. कारण आधुनिक लोकशाहीमध्ये गुड गव्हर्नन्स, चांगलं प्रशासन हा लोकांचा फंडामेंटल हक्क आहे. अजून तो राज्यघटनेत म्हटलेला असो किंवा नसो, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या काही निकालांच्या मध्ये उल्लेख आहे की गुड गव्हर्नन्स, सुशासन हा लोकांचा मूलभूत हक्क आहे. हे आपण ग्रामर जे बसवलं आजच्या दिवसाचं, हे म्हणून सर्व विचारपूर्वक बसवलं की त्याच्यात ह्या गुड गव्हर्नन्सची पण आठवण आहे, खऱ्या लोकशाहीची पण आठवण आहे. मला वाटत आलं की आपलं भारतीय स्पिरिट मुळातच आणि जेनेटिक पातळीलाच मुळात लोकशाही स्पिरिट आहे. भारतीय संस्कृतीच मुळी बहुविधता, त्या बहुविधतेचा सन्मानपूर्वक स्वीकार, आदर आणि त्या बहुविधतेमध्ये सगळ्यातली एकात्मता शोधण्याची जीवनदृष्टी हे लोकशाहीचं आद्य तत्व आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु आणि भवतु सब्ब मंगलम, याहून लोकशाहीची दुसरी चांगली प्रार्थना नाही असू शकत. हे सगळं माहीत असतानाही मी वरकरणी वाटणाऱ्या एका अगदी साध्या प्रसंगामधून शिकलो की लोकशाहीचं स्पिरिट म्हणजे काय, किती ते महान आहे आणि आपल्यामध्ये ते किती सहजगत्य आहे सर्वांच्या मध्ये. केव्हा तरी 1921-22 मध्ये गांधीजी पुण्यात आले होते.
लोकमान्य टिळक गेले होते. ते होते तोपर्यंत भारताचे अनभिषिक्त सम्राट आणि लोकमान्य सर्वार्थाने आणि खऱ्या अर्थाने होते. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी आणि भारतीय असंतोषाचे जनक. पण 1 ऑगस्ट 1920ला ते गेले. गांधीजींनी उभी केलेली असहकार चळवळ, तिचा आत्मा अहिंसेचं तत्त्व, ते काय टिळक किंवा सावरकरांना मानणारा हा महाराष्ट्राला काय पटत नव्हतं ते. त्यामुळे अजून तरी काही महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यामध्ये गांधीजींना काय फारसा पाठिंबा नव्हता. या पार्श्वभूमीवर गांधीजी पुण्यात आले. कोणी फार स्वागत करायला नव्हतं त्यांचं. त्यांनी पोचल्यानंतर इच्छा व्यक्त केली की भगवान टिळक जिथे बसत असत त्याचं मला दर्शन घ्यायचं आहे. तर ही गांधीबाबाची खास शैली खिशात घालण्याची, लोकांना हसत हसत आणि प्रेमाने खिशात घालण्याची. आणि मला म्हणायचं आहे तीच भारतीय पण शैली आहे. तिला एक छान शब्द आहे हृदय परिवर्तन, की आपला काय तलवार आणि मी तुझं मुंडकं उडवीन किंवा तुझ्यावर दबाव आणीन किंवा तुझी राज्यव्यवस्था ताब्यात घेईन ह्याच्यावर तसा आपला विश्वासच नाही आहे. आपण म्हणतो हे बघ हे बाबा मला हे कळलं आहे, एवढं तुला सांगतो, तुझा तू स्वतंत्र बुद्धीने विचार कर, ते तुला पटणारच आहे याची मला खात्री आहे. त्यासाठी तलवार, द्वेष, हिंसा याची गरज नाही. हृदय परिवर्तनाचा रस्ता एवढंच आहे की हजारभर वर्ष त्याचीच आपल्याला शिक्षा झाली आहे. यापुढची तरी शिक्षा टाळायला आपण राष्ट्रीयदृष्ट्या संघटित असायला पाहिजे. पण हे कळलेले गांधीजी, त्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकसुद्धा काय अहिंसेला अनुकूल नव्हते. इथे केसरी उर्फ गायकवाड वाड्यातच टिळक होते तोवर त्यांची चर्चा झालेली आहे. आणि लोकमान्यांनी गांधीजींना सांगितलं की हे काय अहिंसेच्या मार्गाने काय स्वातंत्र्य मिळेल असं मला वाटत नाही. पण लोकमान्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की तुमच्या मागे लोक येत आहेत असं जर दिसलं तर मी तुमचा पहिला अनुयायी असेल. हे लोकमान्य गांधीजींना सांगतायत जेव्हा लोकमान्य होते भारताचे अनभिषिक्त सम्राट आणि गांधीजी आत्ता कुठे दक्षिण आफ्रिकेतनं परत आलेत. गांधीजींनी ज्यांना राजकीय गुरु मानलं ते गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं होतं की आल्या आल्या इथं तुझं काम चालू करू नकोस, आधी देश पहा. 1 वर्ष काही बोलायचं नाही, काही काम चळवळ नाही. त्या वर्षभर देश पाहण्याच्या काळात इथे गांधीजी केसरीवाड्यामध्ये लोकमान्यांना भेटले होते. गांधीजींनी गांधीजींच्या शैलीमध्ये फार छान वर्णन करून ठेवलं आहे की मला लोकमान्य वाटले हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखे, की अजिंक्य उत्तुंग सात्विक, पण त्या शिखरावर आपल्याला पोचता येईल असं नाही वाटत बुवा. या उलट गोपाळकृष्ण गोखले वाटले गोड्या पाण्याच्या एखाद्या विशाल पण प्रेमळ तळ्यासारखे, की ज्याच्या काठावर मी बसू शकतो, त्यातलं पाणी मी प्राशन करू शकतो. गांधीजींनी गोपाळकृष्ण गोखलेंना मानला आपला राजकीय गुरु, पण प्रत्यक्ष कार्यक्रम नव्हे त्या कार्यक्रम अनुसरण्याचा मार्ग सगळा लोकमान्य टिळकांचा होता. हे आचार्य जावडेकरांच्या आधुनिक भारत या ग्रंथामध्ये त्यांनी फार अप्रतिम मांडलेले. तेव्हा चतुसूत्री अगदी बहिष्कार सकट, स्वदेशी सकट, स्वदेशी शिक्षण सकट कार्यक्रम लोकमान्यांचा, तो अंमलात आणण्यातला जहालपणासुद्धा मूळ लोकमान्य मांडत होते. तो जहालपणा पण सांगितलं आपले राजकीय गुरु काँग्रेसच्या अंतर्गतच्या मवाळ गटाचे. असे परस्पर विरुद्धांचं सह अस्तित्व आणि जे वरकरणी विरुद्ध वाटतंय त्यातला मेळ, सम्यक बॅलन्स शोधून नवा रस्ता शोधणारे गांधीजी. माहिती होतं की आपल्याला अजून एकूण महाराष्ट्र आणि त्यातल्या पुण्यामध्ये काय आपल्याला काय फारसा, पुणे त्यावेळेला लोकमान्य आणि सावरकर यांच्या मागे होतं. टिळक निदान गांधीजींशी आदरपूर्वक म्हणून म्हणाले तरी होते की देश तुमच्या मागे दिसलं तर मी अनुयायी होऊन अहिंसा शब्द ऐकला तर सावरकर आणि सर्व सावरकर निष्ठांचं तेव्हासुद्धा आणि आजही मस्तक शूळ उठतो. तेव्हा पुणं काय अनुकूल नव्हतं हे सगळं माहिती आहे. तरी गांधीजी इथं पोचले पुण्यात. त्यांनी निरोप पाठवला की त्यांचा शब्द आहे मला भगवान टिळक जिथे बसत असत त्या जागेचं दर्शन घ्यायचं आहे. आता पुणे असलं आणि त्यातही शनिवार नारायण सदाशिव असलं तरी पाहुणा येतो म्हणल्यावर अजून त्याला येऊ नको म्हणायची पद्धत नाही आहे. त्यामुळे गांधीजी आले, बग्गीत बसलेले केसरीवाड्याच्या दारात आले. लोकमान्य टिळकांच्या राजकीय विचारांचा वारसा गेलेला होता नरसिंह चिंतामण केळकर, साहित्य सम्राट, महान व्यक्ती खरोखर. पूर्णाताईंच्याकडनं ते आमचे नातेवाईक आहेत. त्यांच्याकडे लोकमान्यांच्या विचाराचा राजकीय वारसा गेला होता. तर निरोप गेला, त्यानुसार गांधीजी भेटायला आले. तर केसरीवाड्यामध्ये उंबरठ्याच्या अलीकडे नचिम केळकर हात असे पाठीशी बांधून उभे राहिले. काही स्वागताला पुढे नाही, हार फुलं गुच्छ काय, येता येतं या, चहा पिऊन आलाच असाल. गांधीजी बग्गीतनं खाली उतरले आणि अजून एक पाऊल टाकतायत तोवर असे उभे असलेले नचिम केळकर म्हणाले
सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. काय स्वागत आहे. पहिलं वाक्य पुणे. अरे तो पाहुणा आपण म्हणतोय मी येऊ का, आणि तो विचारतोय की भगवान टिळक तर अजून गांधीजी उतरतायत तोवर हे विचारतायत की तर मग शत्रूच्या शिबिरात आलात तुम्ही, शत्रूच राजकीय विरोधक. सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. गांधीजी हसले, म्हणाले नो, माय अपोनंट्स कॅम्प. एनिमी आणि अपोनंट ह्याच्यामध्ये फरक आहे. केवळ विचार वेगळे आहेत म्हणजे तो माणूस शत्रू होत नाही. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन अनेक असू शकतात, आणि मी जो सांगतोय त्याच्यापेक्षा ह्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे ते माझे शत्रू नाहीत होत, आणि तरी ते आदरास पात्र असतातच. नो, माय अपोनंट्स कॅम्प या एका उत्तरात अख्खी लोकशाही आहे. आणि गांधीबाबांनी तर असं अनेकांना खिशात टाकलंच. रत्नागिरीला पोचले, आधी निरोप पाठवला होता की मला सावरकरांना भेटायचं आहे. सावरकर म्हणले मला नाही भेटायचं आहे. इंग्लंडमध्ये आधी भेट झालेली होती, दृष्टिकोन माहिती होते. अंदमानमधनं सावरकर सुटावेत याच्यासाठी सुद्धा गांधीजींनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. अनेकदा हा इतिहास नीट आपल्याला सांगितला जात नाही. पण स्थानबद्धतेमध्ये ठेवलेले सावरकर तर काही गांधीजी रत्नागिरीतल्या सभेला गेलेले, त्यांनी निरोप पाठवला मला सावरकरांना भेटायचं. सावरकर म्हणले नाही भेटायचं. मग रत्नागिरीला पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर, अगदी समुद्राला लागून मैदान आहे, तिथे सभा सुरू करताना पहिलं वाक्य बोलले गांधीजी की मला ह्या रत्नागिरीचं आकर्षण 2 किंवा 3 महान गोष्टींच्या करता. मग असा हात दाखवून म्हणाले की हा महासागर, आणि या रत्नागिरीतले महासागराहून महान असलेल्या 2 व्यक्ती, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. तर तिथे गर्दीमध्ये सावरकरांचे अनेक अनुयायी आणि भक्त बसले होते, म्हातारा काय बोलतो ऐकू म्हणून. त्यांनी हे वाक्य ऐकलं, पळत सुटले, जाऊन सावरकरांना सांगितलं की अहो ते असं म्हणतात. सावरकरांनी निरोप पाठवला की सभा झाल्यावर भेटू आपण. म्हणजे देशाला स्वातंत्र्य याच्या उद्दिष्टावर समानता आहे, पण मार्ग पूर्ण भिन्न आहेत. पण हे कळण्याची मॅच्युरिटी, प्रगल्भता ती गांधीजींनी पण दाखवली आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण दाखवली. 15 ऑगस्ट हा एकाच वेळी स्वातंत्र्य दिवस आणि तरी फाळणी असला तर तो देशासाठी काळा दिवस आहे, ही भूमिका गांधीजींची पण होती, सावरकरांची पण होती. 15 ऑगस्टचं श्रेय मिळू शकलं असतं गांधीजींना, ते न घेता ते होते नौखालीमध्ये तिथल्या हिंदू मुस्लिम दंगली थांबवायला. त्यावेळच्या आताच्या बांगलादेशातला नौखाली म्हणजे तो मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश होता, तिथे गेलेले होते. गांधीजी पण सांगत होते की फाळणी कृत्रिम आहे आणि आज ना उद्या ती दूर व्हायला पाहिजे. सावरकरांची परिभाषा वेगळी, पण ते पण सांगत होते की फाळणी मंजूर नाहीच, अखंड हिंदुस्थान पुन्हा निर्माण झाला पाहिजे. सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत संघटना 1952 मध्ये त्यांनी विसर्जित केली, कारण ज्यासाठी ती स्थापन झाली, देशाचं स्वातंत्र्य ते मिळवून झालं. गांधीजी पण सांगत होते की काँग्रेसची 1885 ज्यासाठी स्थापना झाली, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे, ते मिळून झालंय. आता काँग्रेस विसर्जित करा आणि तुमच्या आपापल्या राजकीय विचारानुसार पक्ष स्थापन करा आणि लोकांच्याकडे जा. पण ते सत्ता आयती हातात पडलेल्या अर्थातच काँग्रेसने ते मान्य केलं नाही. पण सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि अभिनव भारतचं उद्दिष्ट पूर्ण करून झालं होतं, म्हणून त्यांनी जाहीर केलं 1952 मध्ये नाशिकला गोदावरीच्या काठावर अभिनव भारताचा विसर्जन समारंभ झाला. त्यावेळेला 52 सालच्या देशाच्या राजकारणाचा आढावा घेऊन पहिल्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. सावरकरांनी सांगितलंय की संपूर्ण देशाच्या राजकारणात आपल्याला सर्वात जवळचे कोण? सावरकरांनी सांगितलंय गांधीजी, आणि गांधीजींचा विचार सांगणारे आपल्याला सगळ्यात जवळचे. लोकशाही आणि लोकशाहीचं स्पिरिट इथे चाणक्य मंडलमध्ये आणि सार्वजनिक जीवनात सुद्धा मी सर्वांना नेहमी सांगतो की न चुकता यशवंतराव चव्हाणांचं अत्यंत हृद्य, अतिशय आकर्षक, साध्या सोप्या शब्दात असलेलं पण डेप्थ, सखोलता, प्रगल्भता असलेलं आत्मचरित्र कृष्णाकाठ जरूर वाचा. त्या कृष्णाकाठमध्ये हे महाराष्ट्राचे साहेब सांगतात की तरुण वयामध्ये कराडमध्ये तिथे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होताना आम्हाला सगळ्यात आकर्षण कोणाचं असेल
तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि आम्ही कराडहून सायकल घेऊन तंगडतोड करत रत्नागिरीला गेलो. कशा करता? केवळ सावरकरांना भेटावं म्हणून. कराडमध्ये तिथे स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि क्रमाक्रमाने तरुण नेता म्हणून पुढे येताना तिथे कराडमध्ये त्याही वेळी अशा अनेक शक्ती होत्या की ज्या टिळकांना फक्त त्यांना त्यांचं आडनाव कळत होतं, जे विष सध्याच्या महाराष्ट्रात पसरवण्याचे उद्योग चालू आहेत आणि ते कधीही यशस्वी होणार नाही आहेत. त्याही वेळेला होतं, कारण विष सगळे तरच आहे, सर्वत्रच आहे, आमच्या सगळ्यांच्यामध्येच आहे. तर कृष्णाकाठमध्ये यशवंतराव चव्हाण लिहितात की त्यांना कराडमध्ये काही जणांनी टिळक आणि टिळकपंथीयांना स्वातंत्र्य लढ्यातनं चळवळीतनं तुम्ही बाजूला करा असं सांगितलं. यशवंतराव चव्हाण म्हणतात की प्रसंगी मतभेद असू शकतात, पण टिळकांचं चारित्र्य, त्यांचं देशाबद्दलचं कर्तृत्व, निष्कलंकता, विद्वत्ता आणि देशाला असलेलं सर्वस्व समर्पण, याच्याबद्दल जे शंका घेत आहेत ते इंग्रजांना सामील असले पाहिजेत असं लक्षात घेऊन मी चळवळीतनं त्यांना बाजूला केलं असं म्हणलंय त्यांनी. म्हणजे लोकशाही ती सर्व करताना हा देश एकत्र असणे. बरं, याचा अर्थ काही मुद्द्यांवर मतभेद नव्हते असं थोडंच आहे. तर जिथे असतील ते मतभेद आम्ही त्या लोकशाहीच्या चौकटीत मांडू ना बाबा. पण लोकशाही, तिची राज्यघटना आणि ती घटनात्मक चौकट, ह्याला आम्ही समर्पण ठेवून काम करू. ह्याच्यामध्ये हे प्रजासत्ताकाचं, लोकशाहीचं स्पिरिट आहे. हे आपण आजच्या ज्या तारखेला बोलतोय त्याला तिकडे अमेरिकेमध्ये सुद्धा सत्ता बदल नुकताच झाला. अनेकांना अजूनही तो आश्चर्यकारक वाटतोय. बहुधा त्यातला आश्चर्य हा सौम्यातला सौम्य शब्द आहे. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक ते आश्चर्य वाढतच चाललेलं आहे आणि अनेक जण त्याच्याशी अजून ॲडजस्ट पण झालेले नाही आहेत. साधी ती निवडणूक होण्याच्या आधी त्यावेळचा प्रेसिडेंट ओबामाने अनेक सभा घेतल्या. त्याच्यामध्ये जर उल्लेख आला रिपब्लिकन पक्ष किंवा डोनाल्ड ट्रम्पचा, तर लोकांच्या मधनं बोईंग, इंग्लिश शब्द आहे बोईंग, चालू व्हायचं, ट्रम्पला हुडूथुडूत करणारं. आणि मग अजून अध्यक्ष असलेला बराक ओबामाचं सुप्रसिद्ध वाक्य आहे, डोंट बू, व्होट. म्हणजे हे नुसतं आरडाओरडा नका करू, मतदान करा जागृत होऊन. लोकशाहीमध्ये, प्रजासत्ताकामध्ये कोणाही नागरिकाचं बॉटम लाईनचं किमान बेसिक पवित्र कर्तव्य मतदान केलं पाहिजे. ओबामाला विचारण्यात आलं की ट्रम्प तुमचा एवढा कट्टर शत्रू की निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सर्वसाधारणपणे अध्यक्ष आपली अलिप्तता ठेवतो. ओबामानी ती बाजूला ठेवून एकदा हिलरी क्लिंटनना डेमोक्रॅटिक पक्षाचं तिकीट मिळतंय म्हणल्यानंतर जाहीर केलं होतं की हिलरी क्लिंटनना बॅकिंग आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात भाग घेतला होता, सभा घेतल्या होत्या, मिशेल ओबामा स्वतः बोलल्या होत्या आणि ह्या सगळ्याच्या नंतर तरी पराभव झाला.